मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न फिरतोय. कॅप्टन अशोक खराचं प्रकरण तर गाजतंयच, पण उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार की नाही हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रात चर्चेला जातो. हा प्रश्न साधा वाटतो, पण यामागचं गणित, राजकारण आणि रणनीती खूप खोल आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा थोडं मागं जाऊया. ठाकरे घराणं नेहमी सत्ता चालवणारं, पण निवडणूक लढवणं हा त्यांच्या परंपरेचा भाग हा कधीच नव्हता. बराच काय नव्हता. ठाकरे घराण्यातील कुणी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलं नव्हतं. पण 2019 आदित्य ठाकरे वरोईमधून निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. ठाकरे घराण्यातील पहिले निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून इतिहास घडला. त्याच 2019 मध्ये राज्यात मोठा राजकीय ट्विस्ट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण मित्रांनो, इथे एक मोठा मुद्दा होता. उद्धव ठाकरे त्यावेळी ना विधानसभा सदस्य होते ना विधान परिषद सदस्य. कायद्यानुसार मुख्यमंत्री झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांना कोणत्या तरी सभागृहाचं सदस्य व्हावं लागलं आणि मग मे 2020 मध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेतून बिनविरोध निवडून आले. कोणती स्पर्धा नाही, कोणताच विरोध नाही, सरळ एंट्री. पण मित्रांनो, राजकारण कायम सरळ नसतं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, महाराष्ट्रातलं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं, मी आमदारकीचाही राजीनामा देतो. पण मित्रांनो, राजकारणात शब्द आणि निर्णय यांच्यात फरक असतो. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. का? कारण अजून 4 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. मित्रांनो, इथून पुढे एक वेगळीच परिस्थिती तयार झाली. उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्य होते, पण सभागृहात फारसे सक्रिय नव्हते. कधी कधी अधिवेशनात येणं, काही वेळा बसणं आणि परत जाणं इतकंच त्यांचं सहभाग होता. आता 2025 आलं, त्यात एक मोठा टप्पा समोर आला. त्यांची आमदारकी आता 13 मे 2026 रोजी संपणार आहे. म्हणजे जर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही तर ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहणार नाहीत. आणि इथं सुरू झालं खरं राजकारण. मित्रांनो, लवकरच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या 9 जागांचं गणित खूप इंटरेस्टिंग आहे. संख्याबळानुसार भाजप 5 जागा, शिंदे गट 2 जागा, अजित पवारांचा गट 1 जागा, महाविकास आघाडी 1 जागा. म्हणजे महाविकास आघाडीकडे एक उमेदवार निवडून आणणे इतकं संख्याबळ आहे. पण मित्रांनो, राजकारणात गणित जरी सोपं असलं तरी खेळ तितकाच कठीण असतो. एक उमेदवार जिंकण्यासाठी 29 पहिल्या पसंतीची मतं लागतात. महाविकास आघाडीकडे आहेत 46 मतं. म्हणजे साधारणपणे पहिलं तर उद्धव ठाकरे सहज जिंकू शकतात. पण इथं पण आहे, जर ते निवडणूक लढलेच नाहीत तर मित्रांनो, सध्या सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार का? कारण ते जर उतरले नाहीत तर काँग्रेसचा पाठिंबा मिळेल का हा प्रश्न आहे. शिवसेनेकडून एक फॉर्म्युला सुचवला गेला होता, राज्यसभा शरद पवार, विधान परिषद उद्धव ठाकरे. तो फॉर्म्युला अर्धवट यशस्वी झाला. शरद पवार राज्यसभेत गेले, पण आता सगळं लक्ष आहे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात. मित्रांनो, जर त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं तर सामना सुद्धा सोपा नसेल. कारण शिंदे गट काय करेल, एक अतिरिक्त उमेदवार उभा करेल, निवडणूक कठीण करेल, दबाव वाढवेल. जर महाविकास आघाडीकडे जास्त मत असली तरी राजकारणात क्रॉस वोटिंग हा मोठा फॅक्टर असतो. मित्रांनो, एक अशावेळी एकही चूक, एकही फूट निवडणुकीचा निकाल बदलू शकते. म्हणूनच ही निवडणूक फक्त एक जागा जिंकण्याची नाही, ही आहे प्रतिष्ठेची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई. आणि थोडक्यात काय तर ही आहे उद्धव ठाकरे अजून मैदानात आहेत का याची टेस्ट. मित्रांनो, राजकारणात कधी कधी प्रश्न मोठा नसतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर मोठं असतं. उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होतील की ते वेगळा मार्ग निवडतील, एक गोष्ट मात्र नक्की आहे, हा निर्णय फक्त एका व्यक्तीचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या दिशेत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.